हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती 2026 साठी बघा जी आपली एक्झाम कंडक्ट झाली होती तुमच्या 22 ते 25 जून दरम्यान. तर या एक्झाम्सची बघा ते एक आपली फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली होती तुमच्या 1 जूनला किंवा 2 जूनला आली होती. तर बघा त्यामध्ये तुमचं जनरली नंतर 7 जून पर्यंत किंवा 9 जून पर्यंत तुमचे जे रिस्पॉन्स होते त्यामध्ये शो करण्यात आले होते आणि काही विद्यार्थ्यांनी काही क्वेश्चन्सवरती डाऊट होते तर ऑब्जेक्शन्स घेतले होते. त्यापैकी एक अपडेट बघा, एक जो ऑब्जेक्शन आहे तुमचा ऍक्सेप्ट झालेला आहे आणि आपली जी रिवाइज आन्सर की आहे ही आलेली आहे. बघा तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता. तर एक जो प्रश्न होता जो पुरस्कारवाला तो करेक्ट करून आलेला आहे आणि 2 मार्क्स आपल्या विद्यार्थ्यांचे वाढलेले आहेत. तर बघा ही रिस्पॉन्स शीट तुम्ही रिवाइज आन्सर की कशी डाउनलोड करू शकता आपण बघूया. तर सपोज जर बघितलं आपण तर सर्वात पहिले बघा तुम्हाला या वेबसाईटवरती जायचंय. याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकील. तर बघा सर्वात पहिले इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि हा तुम्हाला हा कॅप्चा फिल करायचा. लक्षात घ्या, हा कॅप्चा इथं तुम्हाला टाकायचा आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा तुम्ही जर बघा काही विद्यार्थ्यांचे आहे की सर आमच्याजवळ पासवर्ड नाही आहे, तर पासवर्ड जर तुम्ही काय कराल फॉरगॉट पासवर्ड करा, तुम्हाला लगेच तुमच्या मेसेजवरती आयडी आणि पासवर्ड येऊन जातो. लक्षात घ्या. त्यानंतर बघा नेक्स्ट जर केला आपण, यानंतर कसं येईल तुमचं एक असा पेज ओपन होतो बघा. एक असा पेज ओपन होतो लॉग इन केल्यानंतर. तुम्ही इथं एक चेकबॉक्स होतो, चेकबॉक्स क्लिक करायचा. त्यानंतर तुम्ही पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करा. हा जो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करा. पोस्ट सिलेक्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला तुम्ही जितके पण पोस्टसाठी अप्लाय केला होता, सपोज आता हा एक कॅन्डिडेट आहे, याचं क्लर्क टायपिस्ट आहे आणि सिनियर क्लर्क आहे, तर यासाठी अप्लाय केलेला होता. तर बघा जनरली तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलेले तर त्या पोस्टच्या इथं एक आय बटन आहे बघा, हे ऍक्शन म्हणून, इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर बघा सेकंड तुम्हाला एक असा बॉक्स ओपन होईल. यामध्ये बघा तुमची एक कॅन्डिडेटची डिटेल्स राहते फिल केलेली. या डिटेल्समध्ये जनरली तुमचं बघा इथं ऍप्लिकंट डिटेल्स, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, पेमेंट स्लिप, ॲडमिट कार्ड असे 4 ऑप्शन्स शो होतात. तर लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला काय डाउनलोड करायचं आहे आपला कॅन्डिडेट रिस्पॉन्स. कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक करा तुम्ही. इथं या कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक केलं की नेक्स्ट बघा तुम्हाला काय बघायला भेटेल. नेक्स्ट तुम्हाला असा एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये बघा तुमचा एक ॲप्लिकंट डिटेल्स, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, पेमेंट स्लिप, ॲडमिट कार्ड असे 4 बॉक्समधून हे सेकंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा ओपन होतो. आता असं ओपन झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय बघा, इथं टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असेसमेंट मापसू रिक्रुटमेंट एक्झाम 2022 to 2025 जून 2026 सब्जेक्ट सिनियर क्लर्क. तर बघा हे यामध्ये जर आता तुम्हाला रिस्पॉन्स शीट बघायची असेल तर बघा इथं क्लिक हेअर म्हणून ऑप्शन येतोय बघा. हा क्लिक हेअर म्हणून ऑप्शन आहे. या क्लिक हेअर ऑप्शनवरती जर तुम्ही सपोज क्लिक केलं तुम्ही क्लिक हेअर ऑप्शनवरती की तुम्हाला नेक्स्ट डायलॉग बॉक्स ओपन होतो बघा. हा नेक्स्ट डायलॉग बॉक्स ओपन झाला की यामध्ये बघा तुम्हाला एक अशी तुमची रिस्पॉन्स शीट बघायला भेटतो. रिस्पॉन्स शीट बघायला भेटते. ही रिस्पॉन्स शीट बघा तुमची अशी रिस्पॉन्स शीट येते. तुमच्या इथं डिटेल्स शो होईल. एक सपोज तुमचा पार्टिसिपंट आय डी, पार्टिसिपंटचा नेम, एक्झाम सेंटर, टेस्ट नेम, टाइम कोणता होता, कोणती एक्झाम होती, हे सर्व तुमचं शो होईल. इथं बघा एक राईट साईडला वरच्या साईडला कॉर्नरमध्ये तुम्हाला एक असं प्रिंटचा ऑप्शन येतो. या प्रिंटवरती जर तुम्ही क्लिक केलात तर प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर ही रिस्पॉन्स शीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. बघा ही रिस्पॉन्स शीट त्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता. एक तुम्हाला तिथं आपल्या आता सपोज तुमच्या मोबाईलमध्ये PDF म्हणून सेव्ह होईल तो, आहे की नाही. इथं तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला एक PDF म्हणून सेव्ह होतोय. मग ते तुम्हाला फाईल वगैरे विचारते आणि त्या फाईलमध्ये तुम्हाला ते नंतर डाउनलोड करून सेव्ह होते. त्यानंतर बघा आता तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन तुमचे करेक्ट आहे, कोणते कोणते मार्क्स इन्क्रीज झाले ते बघा आणि तुमचे मार्क्स फायनल किती आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे हे तुम्ही नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून आपले काही विद्यार्थी यांना त्यामध्ये मदत होईल. थँक्यू.